नमस्कार. तर हे नाव काय तुमचं? प्रदीप चव्हाण, प्रदीप चव्हाण, राहणार देवगाव. तर यांना काल काही तरुणांनी दारू पिऊन ड्रिंकिंग ड्राईव्हमध्ये मारहाण केली. त्यांची वाला उबेर कार आहे, तर त्यांची गाडी फोडली बानेरमध्ये. तर हे तक्रार करायला गेले पोलीस स्टेशनला. कोणत्या पोलीस स्टेशनला गेले होते? बानेर पोलीस स्टेशनला. तर त्यांची तक्रार घेतली नाही. सगळे व्हिडिओ होते यांच्याकडे, तरी त्यांची तक्रार घेतली नाही. तर हे आता CP ऑफिसला चाललेले आहेत तक्रार देण्यासाठी. एवढ्या पानेरमधून चालत अख्ख्या उन्हात आलेले आहेत, ते CP ऑफिसला चालले जातात. तर बोला, तुमचं म्हणजे काय, तुमची का तक्रार घेतली नाही, काय तुमचं म्हणणं होतं? आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं की काल ते ड्रिंक अँड ड्राईव्ह करून पाच जण आले होते. त्या ठिकाणी CCTV फुटेजमध्ये पूर्णपणे दिसते, तरी पोलिसांनी जागेवरून हलण्याचा पण प्रयत्न नाही केला. त्या ठिकाणी मार्शल आले होते. मार्शल म्हणतात तुम्ही स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा. स्टेशन म्हणतात आमच्या हातामध्ये नाही, तुम्ही जाऊन CP ऑफिसला कंप्लेंट करा. सर आम्ही तीच प्रोसेस फॉलो करतोय. मला स्वतः मी तक्रारदार असून मला सांगितलं पोलीस अधिकारी कोण होते, त्याचं नाव काय त्यांचं? पोलीस अधिकाऱ्यांचं नाव नाही सांगता यायचं. कॉन्स्टेबल काय नाव त्यांचं? नाही कोणत्या गड्या. पोलीस स्टेशनला होते ते? बानेर पोलीस स्टेशनला गेलो होतो, जे आपलं बानेर बालेवाडी हाय स्ट्रीटला पोलीस चौक आहे. पोलीस बालेवाडी स्टेशन पोलीस त्या चौक. ठिकाणी गेलं. त्यांनी कुठल्याही प्रकारचं बोलणं सुद्धा टाळलं. त्यांनी की पुन्हा दाखल होत नाही असं नसतं. दारू पिऊन आले, त्यांचं म्हणणं आलं की जर ते दारू पिलेलं तुम्ही त्यांच्या गाडीचा फोटो का नाही काढला किंवा तुम्ही त्यांचा व्हिडिओ का नाही काढला. ते CCTV फुटेज त्यांनी चेक करायचं ना तिथं. काहीच नाही सर, काहीच हालचाल नाही झाली. काल रात्री 2 वाजता मी गेलो. रात्री 2 वाजता असे ड्रिंकिंग ड्राईव्ह करून टवाळखोर लोकांना त्रास देतात, सामान्य जनतेला. आणि साध्या लोकांचे, सामान्य जनतेचे हॉटेल बंद करतात 10 वाजता येऊन. लोकांना जमावबंदी करतात. साधे लोक जे काही कोणते गुन्हा करत नाही, त्यांचं काही असं सगळ्या गोष्टींमध्ये संबंध नसतो, अशा लोकांना पोलीस त्रास देतात आणि ह्या साध्या लोकांना त्यांची तक्रार पण घेत नाही.